आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला ज्याचा विजय होईल, ज्याचा पराभव होईल, आम्हाला मान्य आहे. उद्या आज जे सत्तेवरती आहेत त्यांचा जर समजा विजय झाला, मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर आम्हाला मान्य आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लपवायच्या आणि लपून 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 त्याच्यातनं निवडणुका घ्यायच्या. मॅच तर फिक्स आहे. भाई ज्या वेळेला मॅच फिक्सिंग आपल्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झालं त्यावेळेला अझरुद्दीन पासून सगळ्या लोकांना त्याला काढून टाकलं होतं, जडेजापासून काढलं होतं ना. इथे कोणालाच काढत नाहीत. मुख्य निवडणूक आयुक्त काय सांगतात म्हणे, सीसीटीव्ही कॅमेरा मधलं जे काही शूटिंग आहे ते म्हणे प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट काय 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 तरी शब्द वापरला हा. त्याची प्रायव्हसी. प्रायव्हसी कसली आली? एखादा माणूस मतदान कुठे करतोय, मत कुठे देतोय, ही प्रायव्हसी असू शकते. मतदार कसा प्रायव्हसी त्याची असेल जपायची? आम्हाला माहिती आहे की मतदार कोण आहे ते. जे पटत नाहीत, जे पचत नाहीत असे कोणते तरी उत्तर द्यायची आणि त्याच्या त्या सगळ्या भानगडीमध्ये या सगळ्या निवडणुका घ्यायच्या आणि मग सत्तेमध्ये आल्यानंतर वेडवाकडं कसंही वागायचं. जे मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं तसं या सगळ्या राज्यांवरती, ह्या सगळ्या शहरांवरती त्यांचा सगळ्यांचा डोळा आहे. बाकीचे सगळे तर गेलेच आहेत घरंगळत. आजची बातमी आजची किती आपण आपला सगळा स्वाभिमान किती घाण टाकायचा, याला काही मर्यादा? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.